नमस्कार, मी श्रुतिका. श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण काय बघणार आहोत? तर आज आपण रेसिपी बघणार नाही, तर अशीच एक छान मस्त घरगुती उपायाची एक रेमेडी बनणार आहोत. तर ती म्हणजे मस्त आता हिवाळ्यामध्ये आवळे यायला लागलेले आहेत. तर ह्याच आवळ्यांचा आपण उपयोग करून घेऊया. कारण आता हिवाळ्यामध्ये आवळे हे बऱ्याच प्रमाणात स्वस्त असतात आणि भरपूर मिळतात. आणि तुम्हाला माहितीच आहे की आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते आणि केसांसाठी, काळ्याभोर केसांसाठी हे व्हिटॅमिन सी आणि शरीरासाठी सुद्धा खूपच उपयुक्त होते. याने केस छान घनदाट आणि काळेशार राहतात. तर ज्यांचे केस आता ग्रे होत आले किंवा व्हाईट पडायला लागले, त्यांचे केससुद्धा छान मस्त काळेशार होतात. तर तुम्ही जर सतत हे 3 महिने तेल लावलं तर नक्कीच तुमचे केस काळेशार होतात. तर चला मग जराही वेळ न घालवता पटकन रेसिपी बघूया. तर त्यासाठी मी आता हे 1 पाव आवळे घेतलेले आहेत. तर सुरुवातीला तुम्ही कमी प्रमाणात बनवा, नंतर 8 दिवसांनी परत बनवा, कारण तुम्हाला एक अंदाज पण येईल की तुमच्या केसांसाठी हे तेल सूट झाले आहे की नाही. एखाद्या वेळेस काही काहींना हे तेल सूट होत नाही, म्हणून थोड्या प्रमाणात बनवा. तर इथे 1 पाव आवळ्यांसाठी मी 1 पावच तेल घेतलेलं आहे. तर पॅराशूट कोकोनट तेल घेतलेलं आहे. ही आता इथं आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर कोरडे पुसून घेतले. पाण्याचा अंश जराही त्याला राहता कामा नये. त्यानंतर त्याच्या अशा फोडी करून घेतल्यात. फोडी करायला जरा जड जातं, पण अशा प्रकारे हळूहळू केले की होऊन जातात. त्यानंतर आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर त्या अगोदर आपल्याला तेल काय लागणार आहेत बघूया. तर इथं मी पॅराशूटचं कोकोनट ऑइल 250 ग्रॅम घेतलेलं आहे. तुम्ही अर्ध तिळाचं आणि अर्ध खोबऱ्याचं घेतलं तरीही चालेल. तर मिक्सरला अशा प्रकारे हे वाटून घेतलं. तर मिक्सरला सुरुवातीला असं जाडसर वाटलं जातं, पण यात आपण पाणी टाकू शकत नाही. म्हणून पाण्याऐवजी आपण आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया, जेणेकरून याची अशी छान मस्त स्मूथ पेस्ट होईल. तर बघा आता छान मस्त हे असं वाटून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती बारीक झालेलं आहे आणि पाणी अजिबात वापरलेलं नाही. पाणी वापरायचं नाही. हिवाळा असला की तुम्ही अर्ध तिळाचं आणि अर्ध खोबऱ्याचं तेल वापरलं तरीही चालतं. आता त्यासाठी लोखंडी कढईमध्ये आपण हे तेल टाकून घेऊया आणि मध्यम आचेवरती असं छान मस्त हे मिश्रण शिजवून घेऊया. तर सुरुवातीला जे शिंतोळे उडतात, जर खूप जास्त उडाले तर तुम्ही प्लेट थोडीशी अर्ध झाकण ठेवू शकतात. तर बघा हळूहळू याचा रंग बदलत चाललेला आहे. मोठ्या फ्लेमवरती अजिबात करायचं नाही. तर बघा आता याचा रंग पूर्ण बदललेला आहे. हे मिश्रण असं सतत ढवळत राहायचं, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. तर शक्यतो कढई ही आपली लोखंडाचीच घ्यायची, पितळीची किंवा ॲल्युमिनियमची अजिबात घ्यायची नाही. बघा आता रंग आपल्या मिश्रणाचा बदललेला आहे आणि आजूबाजूने तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहायला नको, नाहीतर हे तेल टिकत नाही, याला फंगस लागतं. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण 5 ते 6 तास असंच ठेवून घेऊया. तर बघा 5 ते 6 तासानंतर मस्त आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर 5 ते 6 तास ठेवायचं, कारण की ह्या लोखंडी भांड्यामधलं आयन ह्या तेलामध्ये उतरतं. त्यानंतर कपड्यामध्ये आता आपण हे मिश्रण टाकून घेऊया आणि छान गाळून घेऊया. तर गाळताना तुम्हाला जर हात भरवायचा नसेल, तर जो चपाती शेकायचा चिमटा असतो त्या चिमट्याने असं दाबून घ्यायचं, जेणेकरून छान व्यवस्थित दाबल्या जातं आणि हातसुद्धा चिकट होत नाही. तर अशा प्रकारे आपलं हे तेल तयार झालेलं आहे. तर बघा किती छान झालेलं आहे, अगदी घरगुती प्रमाणात आणि अगदी 2च साहित्यात वापरलेलं आहे. तुम्ही आवडलं तर कढीपत्तासुद्धा टाकू शकतात. तर बघा मिश्रण पूर्ण कोरडं झालेलं आहे आणि आता थंड झाल्यानंतर एका काचेच्या बॉटलमध्ये हे भरून ठेवायचं. पण लक्षात ठेवा, मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला थोड्या प्रमाणात करा. जर तुमच्या केसांना सूट झालं तर अजून बनवा. तर अशी ही रेसिपी होती. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.